हाय फ्रेंड्स, नेक्स्ट लेक्चर चालू करूया आपण. आपला टॉपिक चालू आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. 11th स्टँडर्ड मधला हा टॉपिक आपला चालू आहे. लास्ट लेक्चरला आपण परम्युटेशन फॉर्म्युला पाहिला होता, फॉर्म्युलाचे एक्झाम्पल स्टडी केले होते. ओके, तर ह्या लेक्चर मध्ये आपल्याला स्टडी काय करायचं आहे बघा. परम्युटेशन व्हेन सम ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल. परम्युटेशन व्हेन सम ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल. आयडेंटिकल मीन्स एक सारखे. ओके, एक सारखे जर ऑब्जेक्ट्स आपल्याला असतील तर परम्युटेशन कसं करायचं. मीन्स एखादं एक्झाम्पल असेल त्यामध्ये आपल्याला एक सारखेच ऍटम मिळत असतील तर ते अरेंज कसे करायचे, आपण अरेंजमेंट स्टडी करतोय. परम्युटेशन मीन्स काय असते, आपली अरेंजमेंट असते. ती अरेंजमेंट करताना कोणता फॉर्म्युलाचा यूज करायचा ते आपण या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहे. ओके, थेरमचं स्टेटमेंट मी राईट केले. कन्सिडर अ सेट ऑफ n ऑब्जेक्ट्स व्हेन n1 ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल. n ऑब्जेक्ट्स असतील त्यातले n1 ऑब्जेक्ट्स काय असतील, आयडेंटिकल असेल. द रिमेनिंग n मायनस n1 आर डिस्टिंक्ट. ज्या n1 ऑब्जेक्ट्स मधून उरलेले सगळे डिस्टिंक्ट असतील. द नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ दीज n ऑब्जेक्ट्स इज. जर n1 ऑब्जेक्ट्स जर आयडेंटिकल असतील तर नंबर ऑफ परम्युटेशन्स जी काय अरेंजमेंट असणार आहे ती अरेंजमेंट आपली काय सांगितली त्यांनी, n फॅक्टोरियल अपॉन n1 फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल अपॉन n1 फॅक्टोरियल मीन्स n फॅक्टोरियल राईट केलंय त्याच्या डिवाइड बाय n1 फॅक्टोरियल. जे आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स आहेत त्याने काय केलंय, डिवाइड केलेलं आहे. ओके, आता रिमार्क मध्ये बघा सेम आहे, फक्त काय चेंजेस केलेत. द नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ n ऑब्जेक्ट्स. ओके, n ऑब्जेक्ट्स आपल्याला परम्युटेशन्स काढायचं आहे म्हणजेच अरेंजमेंट करायचं आहे. नॉट ऑल डिस्टिंक्ट, सगळेच डिस्टिंक्ट नाही आहेत. Where n1 objects are one type, n2 objects are second type, then taken all at a time is. Okay, means काय, n1 ऑब्जेक्ट आयडेंटिकल आहेत, n2 ऑब्जेक्ट्स आयडेंटिकल आहेत, तर फॉर्म्युला कसा राईट केलाय, n फॅक्टोरियल अपॉन n1 फॅक्टोरियल इंटू n2 फॅक्टोरियल. मीन्स आयडेंटिकल जेवढे काय असतील तेवढ्या फॅक्टोरियलने काय करायचं, डिवाइड करायचं आहे. लक्षात आलं. त्यामुळे एक्झाम्पल मी एक घेतलेलं आहे बोर्डवर, पण जो काय आपला आजचा परम्युटेशन व्हेन सम ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल चा फॉर्म्युला आहे तो काय सांगितलंय, n ऑब्जेक्ट्स असतील त्यातले n1 ऑब्जेक्ट्स काय असतील, आयडेंटिकल असतील. जे आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स आहेत तेवढ्या ऑब्जेक्ट्सच्या फॅक्टोरियलने काय करायचंय, डिवाइड करायचंय. इतका इझी फॉर्म्युला आहे. एक्झाम्पल पण खूप इझी आहे. फर्स्ट एक्झाम्पल मी घेतलंय. फाइंड द नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ लेटर इन ईच ऑफ द फॉलोइंग वर्ड. वर्ड काय दिलाय, फर्स्ट आहे शांताराम, सेकंड आहे रिप्रेझेंट. ओके, आता फर्स्ट साठी आपण सॉल्व्ह करूया सोल्युशन. ओके, आपल्याला डिसाइड काय करायचं आहे, n आणि n1 डिसाइड करायचं आहे. ओके, n मीन्स नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. ह्या वर्ड मध्ये किती ऑब्जेक्ट्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. शांताराम ह्या वर्ड्स मध्ये लेटर्स किती आहेत, 9 लेटर्स आहेत. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9. Okay, there are 9 objects किंवा 9 लेटर्स म्हटलं तरी चालेल. 9 लेटर्स इन द वर्ड शांताराम. ओके, आता यात आपल्याला फक्त चेक काय करायचं आहे, आयडेंटिकल लेटर्स कोणते आहेत. मीन्स इथे काय चेक केलं, आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स किती होते, n1 ऑब्जेक्ट्स. ओके, मग n1 मीन्स आपल्याला चेक फक्त काय करायचं, ह्यामध्ये आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स कोणते आहेत, मीन्स एक सारखे. ओके, यस डबल आहे का, नाही. एच डबल आहे का, नाही. ए मात्र इथे एक आहे, इथे एक ए आहे, इथे एक ए आहे. मीन्स ए किती टाइम रिपीट झालाय, 3 टाइम्स रिपीट झालेला आहे. ओके, एन टी आर एम हे सगळे काय आहेत, सिंगलच आहेत. मीन्स डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स आहेत. इथे काय फॉर्म्युला सांगितले पहा, n1 ऑब्जेक्ट्स आयडेंटिकल असतील आणि रिमेनिंग n मायनस n1 म्हणजे n1 सोडून रिमेनिंग जे काय आहेत ते काय आहेत, डिस्टिंक्ट असतील. तर फॉर्म्युला कसा आहे आपला, n फॅक्टोरियल अपॉन n1 फॅक्टोरियल. मीन्स इथे लिहायचं therefore a repeats किती टाइम रिपीट्स आहे, 3 टाइम्स. ए रिपीट 3 टाइम्स.
that is n1 is equal to 3 factorial. n1 is equal to 3 असं लिहितो. ओके, therefore number of permutations किंवा required permutations is ओके. फॉर्म्युला काय आपला n फॅक्टोरियल अपॉन n1 फॅक्टोरियल. ओके, n मीन्स नंबर ऑफ लेटर्स किती आहेत 9 फॅक्टोरियल अपॉन n1 मीन्स 3 फॅक्टोरियल. ओके, कॅल्क्युलेशन करायचं किंवा एवढं आन्सर ठेवलं तरी चालतंय. आपल्याला काय मिळतात, मार्क्स मिळतात. हे राईट करणं खूप महत्वाचं आहे. 9 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. का तर 3 हे काय आहे n1 मीन्स रिपीट, जे काय रिपीट होतंय एकसारखे आहेत ते मीन्स आपले काय आहेत आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स आहेत. लक्षात आलं. फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल मध्ये किती लेटर्स आहेत, ऑब्जेक्ट्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. इथे पण 9च आहे. there are 9 letters in the word represent. ओके, रिप्रेझेंट ह्या वर्ड मध्ये लेटर्स किती आहेत 9 लेटर्स आहेत. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे आता रिपीट चेक करायचं आहे. रिपीट काय काय बघा, आर रिपीट आहे का, आहे. आर रिपीट आहे. ओके, ई रिपीट आहे का, ई पण रिपीट आहे. ओके, पी रिपीट आहे का, नाही. ई मात्र 3 टाइम्स रिपीट आहे, पी मात्र रिपीट नाही. आर झाला, एस पण नाहीये, एन पण नाहीये, टी पण नाहीये. ओके, मीन्स रिपीट काय आहे ई आणि आर फक्त काय आहे रिपीट आहे. इथे राईट करायचं. देअरफॉर आर रिपीट किती टाइम्स आहे, आर रिपीट 2 टाइम्स आहे. दॅट इज n1 इज इक्वल टू 2. ओके, हे 9 मीन्स आपला काय असतो n, दॅट इज n इज इक्वल टू 9. ओके, देन ई रिपीट किती टाइम्स आहे, देअरफॉर ई repeats 3 times, that is n2 is equal to 3. okay, आता फाइनल आन्सर काढायचं. required permutations is म्हणजे रिक्वायर्ड अरेंजमेंट आपली किती येते n फॅक्टोरियल अपॉन n1 फॅक्टोरियल into n2 फॅक्टोरियल. n means 9 फॅक्टोरियल अपॉन n1 means 2 factorial into 3 factorial. कॅल्क्युलेशन करायचं, आपल्याला काय मिळून जाईल, आन्सर मिळून जाईल. ओके, मीन्स आपल्याला काय करायचं आहे, किती पण लेटर्सचा मोठा वर्ड असू दे. ओके, जेवढे रिपीटेड वर्ड्स आहेत तेवढे रिपीटेड वर्ड्स किंवा रिपीटेड लेटर्स आहेत त्यांना काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं. नंबर ऑफ लेटर्सला डिवाइडेड बाय रिपीटेड लेटर्सने काय केलं डिवाइड केलं की आपल्याला काय मिळतंय रिक्वायर्ड परम्युटेशन्स मिळतंय. ही कुठली मेथड आपण स्टडी करतोय, परम्युटेशन्स व्हेन सम ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल. ओके, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आयडेंटिकलचा इझी आहे. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स डिवाइडेड बाय आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स. लक्षात आलं, एकदम इझी फॉर्म्युला. आणखी एक्झाम्पल आपण स्टडी करूया याच्यावर. पहा, नेक्स्ट एक्झाम्पल घेतले मी आयडेंटिकल वरच. काय क्वेश्चन आहे पहा, यू हॅव 2 आयडेंटिकल बुक्स ऑन इंग्लिश, 3 आयडेंटिकल बुक्स ऑन हिंदी, 4 आयडेंटिकल बुक्स ऑन मॅथमॅटिक्स. फाइंड द नंबर ऑफ डिस्टिंक्ट वेज ऑफ अरेंजिंग देम ऑन ए सेट. ओके, आपल्याला बुक्स अरेंज करायचे आहेत पण बुक्स आयडेंटिकल आहेत म्हणजेच एकसारखे आहेत. मग ते कशा कशाचे आहेत, इंग्लिशचे 2 बुक्स आहेत, हिंदीचे 3 बुक्स आहेत आणि मॅथमॅटिक्सचे 4 बुक्स आहेत आणि याची आपल्याला काय करायचे अरेंजमेंट करायचे. ओके, मग आयडेंटिकल असेल तेवढ्या नंबर्सने आपण काय करणार, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्सला काय करतो डिवाइड करतो. आता नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स मीन्स नंबर ऑफ बुक्स किती आहेत पहा इथे, 4 मॅथ्स, 3 हिंदी मीन्स 4 + 3 7, 7 + 2 इंग्लिश मीन्स 9. 9 बुक्स आपल्याला काय करायचे अरेंज करायचे. ओके, मग फर्स्ट स्टेटमेंट काय लिहिणार,
Solution. There are 9 books. Total 9 books. Total 9 books. Arranging them on a shelf. Okay, that is n is equal to 9. n ची व्हॅल्यू किती झाली 9. 9 बुक्स काय करायचे आपल्याला अरेंज करायचे. आता इथे स्टेटमेंट मध्ये लिहायचं किती काय काय आयडेंटिकल आहे. टू आयडेंटिकल बुक्स ऑन इंग्लिश. दॅट इज 2 आयडेंटिकल बुक्स ऑन इंग्लिश. Okay, that is n1 is equal to 2. Okay, पुन्हा 3 books identical on Hindi. 3 identical books on Hindi. That is n2 is equal to 3. Okay, 4 identical books on mathematics. 4 identical books on maths. That is n3 is equal to 4. ओके, आता रिक्वायर्ड अरेंजमेंट आपल्याला काढायचे आहे. रिक्वायर्ड परम्युटेशन्स. ओके, फॉर्म्युला आपण कसा राईट करणार. n फॅक्टोरियल अपॉन n1 फॅक्टोरियल n2 फॅक्टोरियल n3 फॅक्टोरियल n3 फॅक्टोरियल. Therefore n means 9 फॅक्टोरियल अपॉन n1 2 फॅक्टोरियल into 3 factorial into 4 factorial. ओके, तर 9 फॅक्टोरियल राईट कसं करणार आपण. 9 into 8 into 7 into 6 into 5 into 4 factorial. 4 factorial gets cancel. 3 factorial राईट कसं करणार. 3 into 2. ओके, 2 factorial ला 2 into 1 मीन्स बघा या 2 ने इथे डिवाइड केलं 3 ला 3 गेट्स कॅन्सल. ओके, 2 ने इथे 8 ला डिवाइड केलं 4 मीन्स 9 into 4 into 7 into 5. याचे कॅल्क्युलेशन करा. जे काही कॅल्क्युलेशन येईल ते आपलं काय असणार आहे. आन्सर असणार आहे. कॅल्क्युलेशन मिळते आपल्याला 1260 वेज. ओके, कॅल्क्युलेशन किती मिळते आपल्याला 1260 वेज. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे. आन्सर काढायचा आहे. मीन्स नंबर ऑफ डिस्टिंक्ट वेज ऑफ अरेंजिंग देम ऑन ए सेल किती झाले 1260. खाली आन्सर लिहायचं. देअरफॉर द नंबर ऑफ डिस्टिंक्ट 1260 वेज अरेंजिंग ऑन ए सेल. बुक्स आपल्याला अरेंजिंग करण्याची वेज किती मिळत आहेत 1260 वेज मिळत आहेत. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल मी थोडंसं डिफरंट घेतलंय. कॉइनचं घेतलेलं आहे. अ कॉइन इज टॉस्ड 8 टाइम्स. ओके, in how many ways can we obtain 4 heads and 4 tails. Question marks आहे 4 heads and 4 tails and second आहे at least 6 heads. ओके, आता पहा वेगळं कॉइनचं काय घेतलंय बघा. कॉइन टॉस केला 8 टाइम्स. ओके, 8 कॉइन ऍट ए टाइम टॉस केलेले नाही आहेत. क्वेश्चन समजून घ्यायचं आपल्याला. फर्स्टली ऍट ए टाइम टॉस केला असा उल्लेख नाही इथं. अ कॉइन टॉस्ड 8 टाइम्स म्हणजे एकच कॉइन 8 वेळा टॉस केला. फर्स्ट टाइम टॉस केला हेड मिळेल किंवा टेल मिळेल मीन्स हेड मिळाला फॉर एक्झाम्पल. ओके, सेकंड टाइम टॉस केला पुन्हा हेडच मिळाला. थर्ड टाइम टॉस केला परत हेडच मिळाला मीन्स हेड मिळाला तर ती परत रिपीट होते मीन्स आयडेंटिकल मिळते. मग एक्झाम्पल कुठल्या पॅटर्न मध्ये बसतंय आयडेंटिकलच्या पॅटर्न मध्ये येते. किंवा मी 2-3 वेळा टॉस केला मला टेल्सच आलं. टेल्स मिळाला मीन्स 2-3 वेळा मिळाला मीन्स रिपीटच मिळालेला आहे. ओके, मीन्स एक कॉइन टॉस केलाय त्यामुळे आपल्याला n ची व्हॅल्यू किती झाली 8 झाली. ओके, आणि फर्स्ट क्वेश्चन मध्ये 4 हेड्स मिळत आहेत 4 टेल्स मिळत आहेत. मीन्स आपण डिवाइड करताना कशाने डिवाइड करावं लागेल 4 हेड्स आणि 4 टेल्स मीन्स आयडेंटिकल. 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. सोल्यूशन. A coin tossed 8 times. That is n is equal to 8. Okay. First question. 4 heads and 4 tails. Okay. 4 heads
are identical, that is n1 is equal to 4 factorial. 4 tails are identical, that is n2 is equal to 4 factorial. Okay, then required arrangement or required permutations. ओके, किती मिळेल आपल्याला? 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय, पहिल्यांदा फॉर्म्युला राईट करा, n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय n1 फॅक्टोरियल इंटू n2 फॅक्टोरियल मीन्स 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल मीन्स 8 फॅक्टोरियल राईट कसं करणार? 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 4 फॅक्टोरियल. ओके, आणि एका 4 फॅक्टोरियलचं मी डिस्ट्रीब्युशन करतो 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ओके, हा 4 फॅक्टोरियल काय होईल? कॅन्सल. 2 4 फॅक्टोरियल होते, एक 4 फॅक्टोरियल कॅन्सल झाला, एक 4 फॅक्टोरियलचं मी एक्सपान्शन केलं. 4 इंटू 8 2, हा 2 गेट्स कॅन्सल. 3 इंटू 2 मीन्स 7 इंटू 2 इंटू 5, 7 इंटू 5 35 इंटू 2 मीन्स 70 वेज. पहिल्याचा आन्सर किती मिळाला मला? 70 वेज मीन्स 8 वेळा टॉस केला तर मला 4 हेड्स आणि 4 टेल्स येण्याची जी काय अरेंजमेंट आहे ती किती आहे? 70 वेज आहे. ओके, आता सेकंड क्वेश्चन काय पहा, ऍटलीस्ट 6 हेड मीन्स ऍटलीस्ट 6 हेड आले पाहिजे. क्वेश्चन नंबर 2 आहे ऍट लीस्ट 6 हेड. ओके, क्वेश्चन अंडरस्टँड झाला पाहिजे. मी 1.8 वेळा टॉस करतोय. पहिल्यांदा हेड मिळेल, दुसऱ्यांदा हेड मिळेल, तिसऱ्यांदा हेड मिळेल, चौथ्यांदा हेड मिळेल, पाचव्यांदा हेड मिळेल, सहाव्यांदाही हेड मिळेल, सातव्यांदाही मिळेल, आठव्यांदाही मिळेल. 8च्या 8 वेळा सुद्धा हेड मिळू शकतो. म्हणजे मी म्हणू शकत नाही की तो टेलच येईल आधी मध्ये. इथे कंडिशन काय सांगितलंय? ऍटलीस्ट 6 हेड, म्हणजे कमीत कमी 6 हेड आले पाहिजे. जास्तीत जास्त 8 वेळा पण येऊ शकतात. लक्षात आलं ना? आपल्याला इथे लक्षात काय कंडिशन घ्यायची आहे? जे 6 हेड्स येतील, कमीत कमी 6 येणार आहेत. ओके, त्यावेळी 8 वेळा कॉइन टॉस केला म्हणजे 6 हेड्स येतील. त्यावेळी रिमेनिंग राहिले काय असतील? टेल. म्हणजे 2 राहिलेले काय असतील? टेल. 8 मधून 6 हेड्स आले तर 2 काय असतील? टेल असतील. किंवा सेकंड कंडिशन बघा, 7 हेड आले तर एक काय येऊ शकतो? टेल येऊ शकतो. ओके, आणि जर 8 हेड आले तर मात्र 0 काय असतील? टेल असेल. लक्षात आलं? एवढ्या कंडिशन्स पॉसिबल आहे. ओके, मीन्स 6 हेड्स येतात म्हणजे 6 वेळा हेड येण्यावर 6 काय झाले? आयडेंटिकल झाला नंबर. का तिथे 6 वेळा हेड पडते मीन्स 6 फॅक्टोरियल न मला काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. 2 टेल्स आहेत मीन्स 2 वेळा रिपीट होतोय मीन्स 2 ने डिवाइड करावं लागेल. मीन्स रिक्वायर्ड अरेंजमेंट करताना रिक्वायर्ड परम्युटेशन इज इक्वल टू, ओके, 8 वेळा कॉइन टॉस केलाय मीन्स 8 फॅक्टोरियल अपॉन फर्स्ट कंडिशन मध्ये 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल प्लस सेकंड कंडिशन मध्ये 8 फॅक्टोरियल अपॉन 7 हेड्स आहेत, एकच टेल आहे. ओके, आणि लास्ट कंडिशन मध्ये 8 फॅक्टोरियल अपॉन 8 हेड्स आणि 0 टेल्स मीन्स 8 हेड्स इंटू 0 टेल्स. ओके, आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे 8 फॅक्टोरियल गेट्स कॅन्सल. 0 फॅक्टोरियल मीन्स 1 प्लस 1. ओके, 8 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन कसं राईट करता येईल मला? 8 इंटू 7 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियल ऍज इट इज. 1 फॅक्टोरियल मीन्स 1. 7 फॅक्टोरियल काय होईल? कॅन्सल. 8 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल ऍज इट इज. 2 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन 2 इंटू 1. 6 फॅक्टोरियल कॅन्सल. 2 ने 8 ला डिवाइड केलं 4 मीन्स 4 इंटू 7 प्लस 8 प्लस 1. ओके, 28 प्लस 8 प्लस 1. 28 प्लस 1 36. 36 प्लस 1
37 वेज. ओके, मीन्स ऍटलीस्ट 6 हेड येण्याचे जी काय अरेंजमेंट आहे मीन्स परम्युटेशन आहे ती किती आहे 37 वेज. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. 2 मार्क्स 3 मार्क्स साठी तुम्हाला 11च्या एक्झामला असे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेतले मी. Find the number of ways of arranging letter of the word mathematical. How many of these arrangements have all vowels together? Okay, थोडंसं डिफरंट एक्झाम्पल घेतले मी. काय सांगितले? फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग लेटर्स ऑफ द वर्ड. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? फाइंड द नंबर ऑफ वेज अरेंजिंग द लेटर्स ऑफ द वर्ड मॅथमॅटिकल. फर्स्ट मॅथमॅटिकल वर्डला आपल्याला अरेंज करायचं आहे. ओके, देन हाऊ मेनी ऑफ दिस अरेंजमेंट्स हॅव ऑल ओवेज टुगेदर. ओवेज टुगेदर असताना पण आपल्याला काय करायचंय? अरेंजमेंट करायचंय. ओके, मीन्स फर्स्ट आपण राईट करूया फर्स्ट क्वेश्चन साठी. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग द लेटर्स ऑफ द वर्ड मॅथमॅटिकल. मॅथमॅटिकल वर्ड मध्ये लेटर्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 8 9 10 11 टोटल 12 लेटर्स आहेत आणि त्यांची आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. देयर आर 12 लेटर्स in the word mathematical. In the word mathematical. Okay, that is n is equal to 12. Okay, n ची व्हॅल्यू काय झाली 12. आता यात रिपीट लेटर्स कोणते कोणते आहेत बघा. m रिपीट आहे. ओके, ए रिपीट आहे का? आहे. ए पण रिपीट आहे. ओके, टी रिपीट आहे का? आहे. टी पण रिपीट आहे. ओके, एच रिपीट नाही आहे. ओके, ए रिपीट मात्र 3 टाइम्स आहे. एच नाही. ई पण रिपीट नाही आहे. ओके, सी नाही. आय नाही. एल नाही. ओके, मीन्स रिपीट काय काय? एम आहे, ए आहे, टी आहे. ओके, दॅट इज एम रिपीट रिपीटेड किती टाइम्स आहे? 2 टाइम्स. 2 टाइम्स. That is n1 is equal to 2. Okay, then a repeated 1 2 3 times. 3 times. That is n2 is equal to 3. Okay, राहिला कोणता? T repeated T किती टाइम्स आहे? 2 टाइम्स. 2 टाइम्स. That is n3 is equal to 2. Okay, therefore total किंवा required arrangement of letters is. Okay, फॉर्म्युला काय लिहिणार? n फॅक्टोरियल अपॉन n1 फॅक्टोरियल, n2 फॅक्टोरियल, n3 फॅक्टोरियल. ओके, n मीन्स किती आहे? 12. 12 फॅक्टोरियल अपॉन n1 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ओके, कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला आन्सर मिळेल. म्हणजे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मिळाला आपल्याला. मॅथमॅटिकल वर्ड मधल्या लेटर्सची अरेंजमेंट करायची होती. अरेंजमेंट करताना आपल्या लक्षात आलं एम रिपीट होतोय, ए रिपीट होतोय, टी रिपीट होतोय. जेवढ्या वेळा रिपीट होतोय तेवढ्या वेळा फॅक्टोरियल आपण काय केलं? डिवाइड केलं. टोटल लेटर्स किती होते? 12 लेटर्स होते. त्यांना 2 ने 2 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल ने काय केलंय? डिवाइड केलंय. याचे कॅल्क्युलेशन जे येईल ते आपल्या फर्स्ट क्वेश्चनचं काय झालं? आन्सर झालं. ओके, सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय पहा. How many of these arrangements have all vowels together? All vowels together. Okay, इथे vowels कोणते कोणते आहेत पहा. ए आहे, ई आहे आणि काय आहे? आय आहे. ए, ई, आय हे 3 काय आहेत? आपले vowels आहेत. ओके, आता ह्यामध्ये ए मात्र किती टाइम्स रिपीट आहे? 3 टाइम्स आहे. ओके, देयर आर किती ओवेल्स आहेत? 1
2 3 4 5 5 ovals. There are 5 ovals, that is A A A E I. ओके, मीन्स जे काय 5 ओवेल्स आहेत ते कोणते कोणते आहेत? ए किती वेळा आहेत? 3 वेळा आहे. ओके, ई मात्र एकदाच आहे, आय मात्र एकदाच आहे. ओके, मीन्स ओवेल्स आपल्याला काय करायचं आहे? ऑलवेज टुगेदर ठेवायचं. ऑलवेज टुगेदर ठेवायचं मीन्स त्याला काय करायचं? एक युनिट कन्सिडर करायचं. ओवेल्स आर 1 युनिट. लेट अस कन्सिडर म्हणायचं. लेट अस कन्सिडर ovals are 1 unit. Ovals are 1 unit. Okay, therefore arrangement required म्हणत नाही. Arrangement of ovals, arrangement of ovals is. Okay, आता पहा, मला मी फर्स्टली ओवेल्सची अरेंजमेंट करून घेतो. आपल्याला क्वेश्चन काय सांगितलाय? हाऊ मेनी ऑफ दीज अरेंजमेंट्स हॅव ऑल ओवेल्स टुगेदर. ओवेल्स हे टुगेदर पाहिजेत, एकत्रित आले पाहिजेत, आणि हे मी एकत्रित घेतले. ओके, ह्यांची एक युनिट कन्सिडर केले, आणि हे युनिट मीन्स किती लेटर्स आहेत? 5 लेटर्स आहेत. 12 लेटर्स मधले 5 लेटर्स आहेत. टोटल लेटर्स किती आहेत? 12 लेटर्स आहेत. त्या 12 लेटर्स मधले 5 लेटर हे एकत्रित ठेवायचे आहेत, आणि उरलेल्या लेटर बरोबर त्यांना काय करायचं? अरेंज करायचे. मग 12 लेटर्स मधले हे 5 एकत्रित घेऊन ते कुठल्याही पोझिशनवर तुम्ही काय करू शकता? अरेंज करू शकता. ओके, मग पहिल्यांदा यांची अरेंजमेंट करून घेऊया. हे 5 लेटर्स आतल्या आत ओवेल्स आहेत, ते एकत्रित आहेत, पण त्यात पण हे आपण अरेंज करू शकतो. ओके, मग त्यातली अरेंजमेंट करताना टोटल लेटर किती आहेत? 5 लेटर्स आहेत. ओके, त्यातले रिपीट कुठले आहेत? ए हे 3 टाइम्स रिपीट आहेत, त्यामुळे आपण इथे कितीने डिवाइड करू शकतो? 3 फॅक्टोरियल. मीन्स अरेंजमेंट ऑफ ओवेल्स किती झाले? 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. ओके, आता उरलेल्या 12 लेटर्स बरोबर अरेंज करताना ह्यांना आपण एक युनिट म्हणले. ओके, मग 12 लेटर्स मधनं 5 लेटर्स मी काढून टाकले, तर रिमेनिंग किती राहिले? 7 लेटर्स. मग ते 7 लेटर्स आणि हे एक युनिट म्हणजे टोटल लेटर्स किती झाले? 8 लेटर्स झाले. देअरफॉर other किंवा 1 युनिट इज अरेंज विथ other 7 लेटर्स. 1 युनिट किंवा हे ना 1 युनिट आपण म्हणतो, त्यामुळे 1 युनिट अरेंज विथ other 7 लेटर्स. 7 लेटर्स. ओके, पण आपल्या लक्षात येईल ऑदर 7 लेटर्स मध्ये, ऑदर 7 लेटर्स, ऑदर 7 लेटर्स मध्ये आपल्या लक्षात येईल एम आणि टी हे ऑदर 7 लेटर्स मध्ये येत आहे. मग एम रिपीट किती टाइम आहे? 2 टाइम्स आहे, आणि टी रिपीट किती टाइम आहे? 2 टाइम्स आहे. ऑदर 7 लेटर्स एम रिपीट 2 टाइम्स and T repeat 2 times. Okay, that is arrangement of arrangement is एवढं लिहितो. ओके, पहा आता हे 1 युनिट आणि हे 7 मीन्स किती झाले? टोटल 8 झाले. 8 फॅक्टोरियल अपॉन काय करतोय आपण? हे 2 रिपीट एम आहे 2 फॅक्टोरियल अँड टी रिपीट 2 टाइम्स आहे 2 टाइम्स आले. ओके, आता टोटल अरेंजमेंट करायचे. आता पहिल्यांदा अरेंजमेंट कशाची करून घेतली? ओवेल्स. ओवेल्स यांना एकत्रित ठेवायचं होतं. ओवेल्स 5 आहेत, त्या 5 ची एक टीम बनवली, त्यांना एक युनिट म्हणलं, आणि त्या 5 मधल्या ओवेल्सची आधी अरेंजमेंट करून घेतली. ती अरेंजमेंट किती आली? 5/8 फॅक्टोरियल आली, 5/3 फॅक्टोरियल आली. ओके, त्याच्यानंतर हे 1 युनिट आणि ऑदर 7 लेटर्स. तर ऑदर 7 मध्ये पण 2 एम आणि टी हे 2 टाइम काय होते? रिपीट होते. म्हणून 8 फॅक्टोरियल आपण 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल अरेंज केलं. आता टोटल अरेंजमेंट करतो. टोटल अरेंजमेंट किंवा रिक्वायर्ड अरेंजमेंट असंही म्हणलं तरी चालेल. ओके, इज इक्वल टू पहा हे किती आहे? 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल आणि इंटू 8 फॅक्टोरियल अपॉन
2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ही माझी काय झाली टोटल अरेंजमेंट झाली. टोटल अरेंजमेंट काय झाली 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ही माझी काय झाली 12 लेटर्स ची अरेंजमेंट करताना कंडिशन काय होती ओवेल्स आर टुगेदर. ओवेल्स आर टुगेदर ची कंडिशन काय मिळाली 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल घेऊन अदर लेटर्सला अरेंज करून आपल्याला काय अरेंजमेंट मिळाली 5 फॅक्टोरियल इंटू 8 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. याचं जे काही कॅल्क्युलेशन येईल ते तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायची आहे. नेक्स्ट पार्ट आहे सर्क्युलर परम्युटेशन्स. आता आपल्याला स्टडी करायचं आहे जी अरेंजमेंट आता आपण परम्युटेशनची पाहिली ते आपण रॅन्डमली लेटर्स घेतले होते वर्ड्स मध्ये लेटर्सची अरेंजमेंट पाहिली किंवा काही डिजिट्स घेतले तर डिजिटची अरेंजमेंट पाहिली. आता आपल्याला काय स्टडी करायचं सर्क्युलर परम्युटेशन स्टडी करायचं. मीन्स आपल्या एका टेबलला एक 10 माणसं बसवलेली असतील तर ती सर्क्युलर त्या टेबलला कशी अरेंज करता येतील हे आपल्याला स्टडी करायचं आणि त्याचा फॉर्म्युला आपण आता स्टडी करणार आहे. ओके सर्क्युलर परम्युटेशन मीन्स द अरेंजमेंट इन ए सर्कल. सर्कलला अरेंजमेंट असेल इट इज कॉल्ड सर्क्युलर अरेंजमेंट. ओके आणि त्याचा फॉर्म्युला काय सांगितलाय पहा द नंबर ऑफ सर्क्युलर परम्युटेशन ऑफ n डिफरंट ऑब्जेक्ट्स इज n-1 फॅक्टोरियल. फॉर्म्युला काय आहे जर एखाद्या टेबलला बसल्या माणसांची जर अरेंजमेंट करायची असेल ती माणसं समजा n असतील तर त्यांची अरेंजमेंट काय येईल n-1 फॅक्टोरियल ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके इतका इझी फॉर्म्युला एखाद्या सर्क्युलर टेबलला जी जर लोकांची अरेंजमेंट करायची असेल तर n-1 फॅक्टोरियल इतका इझी फॉर्म्युला आहे. ओके आता नोट मध्ये आणखीन काही फॉर्म्युलेज मी इथे तुम्हाला राईट केले आहेत. If the clockwise or anti-clockwise order are not distinguished, then the number of ways. Okay, means clockwise किंवा anti-clockwise सर्कल आहे सर्कलला ते क्लॉकवाइज आपण किंवा अँटी क्लॉकवाइज अरेंजमेंट करत असेल नॉट डिस्टिंग्विश्ड असेल तर काय फॉर्म्युला दिलाय 1/2 इंटू n-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. फॉर्म्युला काय आहे 1/2 इंटू n-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके थेरम मधलं स्टेटमेंट हे महत्वाचं आहे. द नंबर ऑफ सर्क्युलर अरेंजमेंट ऑफ n डिफरंट ऑब्जेक्ट्स ऑफ विच m ऑब्जेक्ट्स आर अलाइक. अलाइक प्लस ब्रॅकेट मध्ये दुसरा शब्द काय अलाइक मीन्स आयडेंटिकल. कोणताही लेटरचा यूज केला जाईल अलाइक पण यूज केला जाईल आयडेंटिकल पण यूज केला जाईल. आयडेंटिकलचे आता एक्झाम्पल आपण पाहिले आयडेंटिकल मीन्स सेम. ओके मग जर n ऑब्जेक्ट्स मधले m ऑब्जेक्ट्स हे आयडेंटिकल असतील तर फॉर्म्युला कसा राईट केलाय n-1 फॅक्टोरियल अपॉन m फॅक्टोरियल. आपण लास्ट फॉर्म्युल्यामध्ये स्टडी केलं आयडेंटिकल मीन्स जेवढे आयडेंटिकल नंबर जे काही लेटर्स आहेत तेवढ्या लेटर्सना आपण काय करत होतो डिवाइड करतो. इथं पण सेमच आहे m ऑब्जेक्ट्स हे काय आहेत आयडेंटिकल आहेत आणि m फॅक्टोरियल आपण काय केलं इथे डिवाइड केलेलं आहे. ओके नोट मध्ये अनदर फॉर्म्युला आहे when clockwise and anti-clockwise arrangement are considered to be different. जर ह्या दोन्हींची अरेंजमेंट जर डिफरंट असेल then the required number of circular arrangement is given by काय फॉर्म्युला दिलाय npr upon r. npr upon r कधी क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज कन्सिडर टू बी डिफरंट असेल तर. आणि तेच नोट मध्ये सेकंड फॉर्म्युला बघा सेम कसा आहे व्हेन क्लॉकवाइज अँड अँटी क्लॉकवाइज अरेंजमेंट आर नॉट टू बी कन्सिडर्ड काय सांगितलेलं आहे नॉट टू बी कन्सिडर आर डिफरंट. ओके आणि इथे काय आहे कन्सिडर टू बी डिफरंट आणि इथे नॉट टू बी कन्सिडर डिफरंट. ह्याचा फॉर्म्युला काय आहे npr अपॉन 2r. फक्त 2 एक्स्ट्रा इथे 2 नाही इथे 2r आहे इथे r. ओके जे क्लॉकवाइज असू दे अँटी क्लॉकवाइज अरेंजमेंट असू दे ओनली डिफरंट असेल तर npr अपॉन r नॉट डिफरंट असेल तर npr अपॉन 2r. ओके इझी फॉर्म्युला आहे सर्क्युलर अरेंजमेंटचा. मेन महत्वाचा फॉर्म्युला कोणता आहे n-1 अपॉन ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके आयडेंटिकल असेल तर n-1 फॅक्टोरियल अपॉन m फॅक्टोरियलचा फॉर्म्युलाचा काय करायचं आहे यूज करायचं आहे. ओके आता बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे इन हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन 8 फ्रेंड्स सिट अराउंड अ टेबल. 8 फ्रेंड्सला काय करायचं आहे आपल्याला
सीट अराउंड अ टेबल, एका टेबल भोवती अरेंज करायचं. ओके, इथे किती फ्रेंड्स आहेत? सोल्युशन. देअर आर 8 फ्रेंड्स. Eight friends. There are 8 friends sit around a table. Sit around a table. That is n is equal to 8. Okay. यांची अरेंजमेंट काय असेल? required arrangement is, फॉर्म्युला कुठला यूज करतोय आपण? n-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. n-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. n मीन्स काय मॅडे? 8. 8-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल means 8-1 means 7 factorial. 7 factorial into 6 factorial into 5 factorial into 4 factorial into 3 factorial into 2 factorial into 1. कॅल्क्युलेशन केला तर आय थिंक 5040 इतकं मिळेल. ओके, अशा पद्धतीने काय करायचं? कॅल्क्युलेशन करायचं. 1 मार्काचं एक्झाम्पल आहे. 1 मार्काचं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. 8 फ्रेंड्स आहेत, त्यांना सर्क्युलर टेबलला काय करायचं? अरेंजमेंट करायचं. मीन्स n ची व्हॅल्यू 8 झाली. फॉर्म्युल्यामध्ये आपलं पुट केलं, कॅल्क्युलेशन आलं, तेवढ्या वेळा आपण काय करू शकतो? अरेंज करू शकतो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पण मी सर्क्युलर अरेंजमेंट वरच घेतलेलं आहे. काय एक्झाम्पल आहे पहा. Delegates from 24 countries participate in round table discussion. Find the number of seating arrangement where two specified delegates are always together, never together. अशा 2 कंडिशन मध्ये आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. मीन्स काय सांगितले? फॉर डेलिगेट्स आहेत 24 डेलिगेट्स आहेत डिफरंट कंट्रीजचे. ओके, ते का पार्टिसिपेट कशाला करतायत? राऊंड टेबल डिस्कशनला. राऊंड टेबल डिस्कशनला हे 24 कंट्रीचे डेलिगेट्स काय बसणार आहेत? डिस्कस करायला बसणार आहेत. ओके, मग क्वेश्चन काय? फाइंड द नंबर ऑफ वेज, find the number of seating arrangement where two specified delegates are firstly always together, second never together. Okay, question first साठी आपण फर्स्ट सॉल्व करूया. सोल्युशन. ओके, always together, two specified delegates always together. ओके, हे फर्स्ट कंडिशन साठी सॉल्व करूया. टोटल डेलिगेट्स किती आहेत? 24. त्यातनं काय सांगितलंय? फर्स्ट 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स काय पाहिजेत? ऑलवेज टुगेदर पाहिजेत. ओके, मग आता राऊंड टेबल आहे, गोल टेबलला आपण काय करतोय? यांची अरेंजमेंट करतोय. ओके, 24 मधून 2 हे काय पाहिजेत? ऑलवेज टुगेदर. मग यातल्या एका डेलिगेटला मी D1 म्हणतो, दुसऱ्या डेलिगेटला मी D2 म्हणतो. हे दोघे काय पाहिजेत? ऑलवेज टुगेदर पाहिजेत. ओके, मग आता काय करायचं? सिमिलर पॅटर्न मध्ये दोघे एकत्र पाहिजेत, यांना 1 युनिट कन्सिडर करायचं. यांना काय करायचं? 1 युनिट कन्सिडर करायचं. उरले किती? 24 मधून 2 गेले, मग राहिले किती इकडे? असे हे 23 राहतील, सॉरी 22 राहतील. हे रिमेनिंग किती झाले? 22 डेलिगेट्स. ओके, मग आता रिमेनिंग 22 आहे आणि हे ह्याला 1 युनिट म्हणतोय. असं का म्हणतोय? तर आपल्याला हे 2 आहेत ते काय हितेच याच टेबलला हितेच बसवायचे असं त्यांनी फिक्स सांगितलंय का? नाही. हे 2 डेलिगेट्स मी हितेही बसवू शकतो, हितेही बसवू शकतो, हितेही बसवू शकतो, हिते. म्हणजे हे 2 जे आहेत हे पुन्हा सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये माझ्या येणार आहेत, म्हणून त्यांना 1 युनिट म्हणायचं. हे 1 युनिट मी कुठेही रोटेट करू शकतो. ह्या सर्क्युलर टेबल मध्ये कुठेही रोटेट करता येतं. म्हणजेच हे सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये असणार आहे. मग हे उरलेले 22 आणि हे एकच घ्यायचं का? तर मी ह्यांना हलवू शकत नाही का? तर त्यांना एकत्रच बसायचं आहे. ते दोन्ही डेलिगेट्सना काय करायचं? एकत्रच बसायचंय. तर मी त्यांना हलवू शकत नाही, तर त्यांना 1 युनिट म्हणायचं. हे 22 आणि हे 1 म्हणजे टोटल किती झाले? 23 झाले. मग 23 ला मला काय करायचंय? सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये काय करायचंय? बसवायचं आहे. ओके, मग हे 2 जे आहे तो हा D1 इथे, हा D2 इथे, हे दोन्ही एकमेकाला सुद्धा
अरेंज करू शकतात. D2 वाला म्हणेल मी इकडे बसतो, D1 वाला म्हणेल मी इकडे बसतो. मग दोघांनाही जर रोटेट करायचं असेल दोघांची अरेंजमेंट वेगवेगळी येते, मग त्यांची पण अरेंजमेंट करायची आहे. ओके, त्यामुळे अशा पद्धतीने काय करायचं, हे 2 ला एक युनिट कन्सिडर करायचं आणि उरलेले 22 यांची एक अरेंजमेंट करायची. ओके, let us consider two delegates let us consider two delegates are 1 unit. Okay, therefore two delegates arranged on self each. ह्या 2 डेलिगेट्स जे काय आहेत ते एकमेकाला स्वतःमध्ये अरेंज करू शकतात. त्यांची किती होणार, 2 प्रकारे अरेंजमेंट होऊ शकते, 2 फॅक्टोरियल. ओके, हे एक युनिट कन्सिडर केले आणि अदर किती आहे 22. देअरफॉर 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स किंवा 1 युनिट जे आपण म्हणतोय 2 डेलिगेट्स, 1 unit of 2 delegates arranged with 22 delegates is. Okay, हे 1 unit of 2 delegates arranged with other 22 delegates is. ओके, हे 22 आणि हे 1 युनिट मीन्स की झाले 23. आता आपला फॉर्म्युला काय आहे सर्क्युलर टेबलचा, टोटल n असतील तर फॉर्म्युला काय n-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके, मग आता आपण सगळ्या राऊंड टेबलचं अरेंजमेंट करणार आहे. त्यातले ह्याला एक युनिट म्हणले, उरलेले 22 डेलिगेट्स आहेत. मग 22 प्लस 1 23. मग 23 लोकांचे मला अरेंजमेंट करायचे आहे. मीन्स फॉर्म्युला काय होईल 23-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. मीन्स टोटल अरेंजमेंट किती होईल 22 फॅक्टोरियल. ओके, मग आता टोटल अरेंजमेंट करताना therefore required arrangement is, इकडे therefore okay, total number of arrangement if two specified delegates are always together. Okay, आपण काय मिळवले, फर्स्टली 2 स्पेसिफाईड ची सेल्फ अरेंजमेंट 2 फॅक्टोरियल आहे इनटू ते 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स अँड अदर 22 डेलिगेट्स, याचे कॅल्क्युलेशन किती आहे 22 फॅक्टोरियल्स. ओके, हे झालं आपलं फायनल आन्सर 2 फॅक्टोरियल इनटू 22 फॅक्टोरियल. याचं जे काही कॅल्क्युलेशन येईल हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. ओके, हा झाला फर्स्ट पार्ट. कोणता 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स ऑलवेज टुगेदर. ओके, सेकंड पार्ट काय 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स नेव्हर टुगेदर. ओके, वन्स अगेन आपल्याला ह्या डेलिगेट्स जी काय अरेंजमेंट करायची ती कशी करायची, सर्क्युलर अरेंजमेंट करायची. काय सांगितले त्यांनी 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स नेव्हर टुगेदर, ते एकत्रित येता कामा नाही. मीन्स आपल्याला हे 2 सोडले तर टोटल 24 मधून 2 सोडले तर राहिले किती 22 डेलिगेट्स राहिले. मग हे 22 ची मी अरेंजमेंट अशी करू शकतो. ओके, मीन्स रिमेनिंग 22 डेलिगेट्स जे आहेत यांची अरेंजमेंट मात्र कशी होणार आहे सर्क्युलर अरेंजमेंटच होणार आहे. त्यामुळे असं राईट करूया रिमेनिंग किंवा अदर
22 delegates can be arranged in ओके. आता 22 डेलिगेटची अरेंजमेंट काय होईल? 22 मायनस 1. 22 मायनस 1 का तर सर्क्युलर अरेंजमेंट करतोय आणि सर्क्युलर अरेंजमेंटचा फॉर्म्युला काय आपला n मायनस 1 मीन्स टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स मायनस 1. ओके. मग आता इथे सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये हे टू स्पेसिफाईड डेलिगेट जे नेव्हर टुगेदर आहे यांना आपण सोडून दिलं. उरले किती? 22 डेलिगेट्स. 22 डेलिगेट्स मायनस 1 फॅक्टोरियल मीन्स 21 फॅक्टोरियल. ओके. आता काय सांगितले कंडिशन? टू स्पेसिफाईड डेलिगेट्स नेव्हर टुगेदर. हे 22 ची अरेंजमेंट करून घेतले आणि जे दोन आहेत ते एकत्रित येता कामा नये. मग आता एकत्रित येणार नाही म्हणजेच आपण त्यांची अरेंजमेंट कशी करू शकतो बघा. हा इथे आहे 22 मधला एक आणि हे टू स्पेसिफाईड आपण D1 इंडिकेट केला, D2 इंडिकेट केला. मग D1 आणि D2 ला आपल्याला एकत्रित लिहायचं नाही. मग ह्याला एक आड एक लिहिता येईल मला. हे 22 मधला एक इथे आहे, 22 मधला दुसरा इथे आहे. मग D1 ला इथं लिहिला, D2 ला इथं लिहिला. ह्या दोन्हीच्या मध्ये एक टाकला मध्ये दोघे एकत्र बसतील का? नाही. किंवा इकडे सुद्धा असं लिहिता येईल, इथे D1 लिहिला, इथे D2 लिहिला म्हणजे एकाड एक मला राईट करू शकतो का तर ते एकत्रित लिहायचे नाही. मग अशा जागा किती असतील आपल्याकडे? ओके. मीन्स पहा हे टोटल 21 असल्यामुळे इथे टोटल पोझिशन्स अवेलेबल किती असतील आपल्याकडे? 22 पोझिशन्स काय असतील आपल्याकडे अवेलेबल असतील. ओके. का तर 12 अदर डेलिगेट्स किती आहेत? 22 आहेत. मीन्स आपल्याकडे 22 प्लेसेस अवेलेबल आहेत. मात्र आता स्पेसिफाईड 2 डेलिगेट्स एकत्र येणार नाही. त्यातनं 22 जागांवर फक्त 2च डेलिगेट्स मी अरेंज करू शकतो. ओके. त्यामुळे देअरफॉर हियर 22 places can be filled by 2 delegates. Therefore 2 delegates can be arranged in 22p2. ओके. मीन्स पोझिशन किती आहेत माझ्याकडे? 22 आहेत. ओके. मात्र माझ्याकडे 2 डेलिगेट्स अरेंज करू शकतो म्हणून 22 प्लेस वर मला काय करता येईल? 2 डेलिगेट्स अरेंज करता येईल. मीन्स रिक्वायर्ड अरेंजमेंट काय होईल? रिक्वायर्ड अरेंजमेंट इज ओके. फर्स्ट किती आहे? 21 फॅक्टोरियल इनटू ओके. जे 2 डेलिगेट्स आहेत ज्यांना आपल्याला एकत्रित लिहायचं नाही त्यांची कसं लिहिणार आहे? एकाड एक लिहिणार. मीन्स 22p2 मीन्स कॅल्क्युलेशन करताना 21 फॅक्टोरियल इनटू फॉर्म्युला आपला NPR. फॉर्म्युला काय? NPR n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. मीन्स काय होईल? 22 फॅक्टोरियल अपॉन 22 मायनस 2 फॅक्टोरियल. मीन्स फायनल आन्सर काय होईल? 21 फॅक्टोरियल इंटू 20. हे 21 लाच मी कसं लिहितो? 21 इंटू 20 फॅक्टोरियल इंटू 22 फॅक्टोरियल अपॉन 22 मायनस 2 मीन्स 20 फॅक्टोरियल. हे 20 फॅक्टोरियल हे 20 फॅक्टोरियल काय होईल? कॅन्सल होईल. मीन्स फायनल आन्सर मला मिळेल 22 फॅक्टोरियल इंटू 21. हे माझं काय मिळालं? फायनल आन्सर. ओके. मीन्स काय केलं? फर्स्ट केस मध्ये आपण सॉल्व्ह करताना 2 डेलिगेट्स ऑलवेज टुगेदर घेऊन आपल्याला आन्सर किती मिळालं होतं? 2 फॅक्टोरियल इंटू 22 फॅक्टोरियल. आणि सेकंड केस मध्ये आपण काय केलं? 2 डेलिगेट्स नेव्हर टुगेदर एकत्रित बसू द्यायचं नाही त्यांना. मग एकाड एक आपण बसू शकतो. ओके. मग 24 डेलिगेट्स होते. ओके. 24 मध्ये 2 काढून टाकले तर 22 डेलिगेट्स राहिले. 22 डेलिगेटला मी सर्क्युलर अरेंज करून घेतलं. ओके. आणि त्या 22 मधून आधी मध्ये काय केलं मी? हे जे 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स आहेत यांना एकाड एक बसवलं. अशा 22 पोझिशन होत्या. 22 पोझिशन मधून 2 पोझिशन अवेलेबल, 2 ठिकाणी आपण डेलिगेट्स बसवू शकतो. म्हणून 22p2 अशी अरेंजमेंट करता येईल. आणि हे 21 अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल? आन्सर मिळेल. असे 2 मार्क्स साठी 3 मार्क्स साठी एक्झामला क्वेश्चन्स येतील.